Question first, solve the following linear equations by using Cramer's rule. For example, minus 2 upon x minus 1 upon y minus 3 upon z equal to 3. 2 upon x minus 3 upon y plus 1 upon z equal to minus 30 and 2 upon x minus 3 upon z equal to minus 11. तर इथे these three equations are linear equations. लिनियर इक्वेशन्स हे सगळे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स वाय झेड. हे काय आहे? व्हेरिएबल्स आहेत. आता इथे आपल्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं? एक्स ची व्हॅल्यू काढायची, वाय ची व्हॅल्यू काढायची आणि झेड ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे एक कॉमन सोल्युशन असं काढायचं आहे की जे तिन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. तर त्यासाठी आपल्याला हा क्रेमरचा रूल वापरायचा आहे. एक्स इक्वल टू dx अपॉन डी, वाय इक्वल टू dy अपॉन डी and z equal to dz upon d. तर ह्या फॉर्म्युलेला आपण क्रेमर्स फॉर्म्युले किंवा क्रेमर्सच्या रूल नुसार असं म्हणू शकतो. बाय क्रेमर्स रूल. तर आता इथे जे एक्स वाय झेड आहे ते सगळे कुठे आहे? छेदस्थानी आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला आहे. 1 अपॉन एक्स, 1 अपॉन वाय, 1 अपॉन झेड. तर आपण आता काय करायचे? एक दुसरा व्हेरिएबल घेऊ, पी क्यू आर, त्याला असं नाव देऊ. तर पी इक्वल टू 1 अपॉन एक्स, क्यू इक्वल टू 1 अपॉन वाय अँड आर इक्वल टू 1 upon z. असे ते आपण पुट करू. p इक्वल टू 1 upon x, q इक्वल टू 1 upon y and r इक्वल टू 1 upon z. म्हणजे आता हे इक्वेशन कशामध्ये येतील? मग p q r ह्या व्हेरिएबल्स मध्ये येतील. p q r ह्या व्हेरिएबल्स मध्ये आपण इक्वेशन आधी तयार करू. म्हणजे पुढे आपल्याला सोडवण्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी ते आपल्याला इझी जाईल. मग त्यावरून आपण p इक्वल टू dp अपॉन d, q इक्वल टू dq अपॉन d and r इक्वल टू dr अपॉन d. त्या पद्धतीने आपण p q च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण x ची व्हॅल्यू काढण्यासाठी x इक्वल टू 1 अपॉन p, p ची व्हॅल्यू काढल्यानंतर ही इथे ठेवायची. मग x इक्वल टू 1 अपॉन p, y इक्वल टू 1 अपॉन q and z इक्वल टू 1 अपॉन r. तर ह्या पद्धतीने आपण आता हे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. सोल्युशन. गिवन इक्वेशन्स आर negative 2 upon x minus 1 upon y minus 3 upon z equal to 3. 2 upon x minus 3 upon y plus 1 upon z equal to negative 13 and 2 upon x minus 3 upon z equal to minus 11. आता इथे आपल्याला काय करायचंय? पुट करायचंय. काय करायचं? पुट p equal to 1 upon x, q equal to 1 upon y and r equal to 1 upon z in above linear equation or equation. मग इथे आपण पुट करू. इथे आपण आता हे ठेवू. therefore negative 2 upon x minus 1 upon y minus 3 upon z equal to 3. हे इक्वेशन कसं होणार? मग आता असं आपण जर ठेवलं तर negative 1 upon x means p. now negative 2 upon x means what? negative 2 into 1 upon x means 2. 1 upon x means p. Therefore negative 2 upon x means negative 2p. And 1 upon y means q minus 3r. 1 upon z means r. हे पहिले इक्वेशन तयार झालं आपलं. तर त्याचप्रमाणे दुसरे इक्वेशन 2 upon x minus 3 upon y plus 1 upon z equal to negative 30. इथे बघा आता 2p minus 3q plus r equal to negative 30. The third equation 2 upon x minus 3 upon z equal to negative 11. आता इथे y नाहीये, x आणि z आहे. पण आपल्याला डिटर्मिनंट जेव्हा d काढायचा असतो तेव्हा आपल्याला सगळे एलिमेंट्स लागतात, x चे, y चे, z चे. तर इथे y नाही, त्याच्यामुळे आपण इथे आपल्याला y पुट करायचं. इथे आपण 0 पुट करू शकतो, 0 y असं पुट करू शकतो. मग 2 upon x means 2p प्लस 0 घेऊ. ह्याच्याऐवजी आपण y जायचं 0 y means 0 and minus 3r equal to negative 11. So इथे 0 into y, 0 or 0 upon y काही जरी आपण कोणती टर्म घेतली तरी चालेल, पण 0 एक आहे आन्सर. तर आपण हा एलिमेंट आहे 0 आणि त्याचा हा कशाचा कोएफिशियंट आहे इथे तर क्यूच आहे. कारण आपण p q r मध्ये इक्वेशन लिहितो, त्याच्यामुळे आपण 0 क्यू घेऊ. 0 क्यू. आता हे 3 इक्वेशन तयार झाले. हे सगळे p q r ह्या व्हेरिएबल मध्ये आहेत. पहिले इक्वेशन x y z मध्ये होते, आता हे इक्वेशन p q r ह्या व्हेरिएबल मध्ये आहे. म्हणजे फर्स्ट कॉलमला सगळे p चे कोएफिशियंट, सेकंड कॉलमला सगळे q चे कोएफिशियंट आणि थर्ड कॉलमला सगळे r चे कोएफिशियंट किंवा हे सगळे एका रो मध्ये टाकायचे. फर्स्ट रो मध्ये फर्स्ट इक्वेशनचे
आता कोएफिशिएंट घ्यायचा टीचा -2 -1 अँड -3 -3. सेकंड इक्वेशन बघा इथे पीचा कोएफिशिएंट 2 क्यूचा -3 आणि इथे आर आहे फक्त याचा तिथे 1 घ्यायचा. तर इथे बघा 2 नंतर इथे 0 घ्यायचा आहे आणि निगेटिव्ह. आणि आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर हा सॉल्व्ह कसा करतो आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरतो. -2 ने मल्टिप्लाय करायचं रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. हे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत ते सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार होतो. तर हा सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो तिरकस गुणाकार घ्यायचा आणि वजाबाकी करायची. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. -3 इंटू -3 मीन्स 9 and 0 into 1 means 0 means 0 minus 9. आता निगेटिव्ह 1 मायनस करत असतो आपण पण इथे एलिमेंट सुद्धा हा निगेटिव्ह मध्ये आहे मायनस मध्ये आहे. मग इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह असं आपण डायरेक्ट पण स्टेप लिहू शकतो किंवा तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवा. तर निगेटिव्ह 1 मल्टिप्लाय करतोय रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. मग 2 1 2 -3 एलिमेंट्स आहे. मग 2 into -3 मीन्स -6. 2 into 1 मीन्स 2. सबट्रॅक्ट करायचं म्हणून मायनस चिन्ह. आता -3 आपल्याला मल्टिप्लाय करायचं. इथं प्लस साइन असतं पण -3 ने मल्टिप्लाय करतो. आता टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम 2 -3 2 0 हे एलिमेंट्स आहेत. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 2 into 0 0 0 मायनस. मग 2 into -3 मीन्स -6 म्हणजे -6. तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं तरी चालेल नाहीतर एकदम मोठं मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. आता इथे आपण हे सॉल्व्ह करून घेऊ आणि डी ची व्हॅल्यू काढू. मग इथे 2 निगेटिव्ह आहे so -2 into 9 means -18. -2 into 0 0. Negative become here positive. आणि इथे जर आपण सॉल्व्ह केलं आन्सर आहे -8. -8 नंतर प्लस -3 आहे -3 ते 0 ला मल्टिप्लाय केली 0 येणार इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह म्हणजे इंटू 6. आता परत सॉल्व्ह करू -18 -8 अँड -18 -18 येते परत. आता काही चुकलं का बघा हे चुकले नाही बरोबर आहे. आता इथे आपण हे सॉल्व्ह करू -18 प्लस -18 अँड प्लस -18 36 8 8 16 आता आला कमी 3 साइन कोणती द्यायची निगेटिव्हची. तर निगेटिव्ह 8 राहिले -8 44 साइन निगेटिव्ह. आन्सर इज हियर -44. देयरफॉर डी इक्वल टू -44. आता डी ची व्हॅल्यू निघाली. आता कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला डीपी डीक्यू अँड डीआर. डीपी डीक्यू अँड डीआर. डीपी डीक्यू अँड डीआर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. आता आपण ती व्हॅल्यू काढू. आता इथे आपण डी ची व्हॅल्यू काढली ती आली -44 अँड -44 इज नॉट इक्वल टू 0. मग इथे आपण क्लेमसचा फॉर्म्युला वापरू शकतो अशा वेळेस. 20 इज नॉट इक्वल टू 0 म्हणून क्लेमस फॉर्म्युला. आता आपल्याला डी काय करायचं डीपी. डीपी काढण्यासाठी आपण काय करतो फक्त फर्स्ट कॉलम चेंज करायचा. जे पीचे कोएफिशिएंट आहे 2 -2 2 हे चेंज करायचे. इथे काय आणणार आपण त्याच्याऐवजी 3 -3 -11 3 -13 आणि -11 आणि हे दोन्ही कॉलम तसेच ठेवायचे. 1 -3 0 -3 1 -3. आता हा सॉल्व्ह करायचा. मग आपण जसा डी सॉल्व्ह केला तसंच ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. इथे डीपी आपण सॉल्व्ह केलेला आहे. डीपी इक्वल टू 176. आता त्यानंतर आपल्याला काढायचं आहे डी क्यू काढायचा आहे. मग क्यू साठी काय चेंज करायचं ह्या जमिनीमध्ये फक्त सेकंड कॉलम चेंज करायचा आहे. आता फर्स्ट आपण हा चेंज केला होता म्हणून तो तसा लिहून टाकेल. आणि सेकंड कॉलम काय लिहिते आता D1 D2 D3 कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला 3 -3 आणि -11 3 -13 आणि -11 सेकंड कॉलम चेंज केला. आता परत आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे D2. वेगळे परत एकदा एलिमेंट्स बघा घटक बघा चुकले असतील तर बरोबर करायचं. चुकलं आपलं इथे काय होतं हा सेकंड कॉलम मध्ये 2 2 2 2 2 2 इथे पण 2 लिहायचं आहे. आता हा आपण सॉल्व्ह करू. -2 into 13 into 3 39 निगेटिव्ह बिकम हियर पॉझिटिव्ह. ते तरी 49 वजा 11 गुणिले 11 आणि ते मायनसचं चिन्ह म्हणजे आपण मायनस करत असतो म्हणजे प्लस होणार +11 नंतर -3 मल्टिप्लाय करायचं 2 into -3 -6 2 into 1 2 -2. तर इथे प्लस करत असतो आपण पण ते मायनस आहे म्हणून -3 घेऊ. मल्टिप्लाय करू 2 into -11 मीन्स -22 2 into 13 मीन्स ते दोन्ही 13 into 2 26. पण इथे मायनस करत असतो पण ही ते यांचं आन्सर पण मायनस मध्ये आहे. मायनस मायनस प्लस निगेटिव्ह बिकम +26. आता हे सॉल्व्ह करायचं. इक्वल टू -2 50 नंतर -6 मायनस -2
2 मीन्स निगेटिव्ह इकडे 8 इंटू 3 24. तर इथे पॉझिटिव्ह 8 येणार आहे. 8 3 2 इज 24. निगेटिव्ह 24 का पॉझिटिव्ह येणार आहे बघा एकदा नक्की. ह्याचा आन्सर निगेटिव्ह 8. निगेटिव्ह 8 इंटू निगेटिव्ह 3. निगेटिव्ह 8 इंटू निगेटिव्ह 3 मीन्स पॉझिटिव्ह 24. नंतर -3 इथे वजाबाकी करायची 4. हे सॉल्व्ह करून घेऊ. 100 प्लस 24 मायनस 12. आता परत काही चूक झाली असेल तर चेक करा. ते आन्सर काढायचं आपल्याला. निगेटिव्ह 100 मायनस प्लस 12 वाटलं 24. मग आता किती 6 7 76 मायनस 12 मायनस 76 मायनस 12 8 मायनस 88 निगेटिव्ह 88. DQ इक्वल टू निगेटिव्ह 88. D2 इक्वल टू निगेटिव्ह 88. आता आपल्याला DR काढायचा आहे. मग DR साठी फक्त ह्या डिटर्मिनंटचा थर्ड कॉलम चेंज करायचा. फर्स्ट आणि सेकंड रो तसाच ठेवायचा. इथे आपण हे R ह्या पद्धतीने निगेटिव्ह 2 2 हा तसाच कॉलम, हा पण तसाच कॉलम. निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 3 0 चेंज करायचा. थर्ड कॉलम 3 निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 11 3 निगेटिव्ह 13 अँड निगेटिव्ह 11. आता सॉल्व्ह करा. तर परत एकदा आपले डिटर्मिनंट मधले घटक बघा, एलिमेंट्स बघा, रॉंग येतात ते, नाहीतर मग आपला गुणाकार चुकणार. DR इक्वल टू निगेटिव्ह 44. DR इक्वल टू निगेटिव्ह 44. तर आता इथे आपल्याला D ची व्हॅल्यू कळाली आहे. D माहिती आहे, DP माहिती आहे. D2 इक्वल टू मग आपण काढले DQ इक्वल टू निगेटिव्ह 88. By Cramer's rule, P equal to dP upon D equal to 176 divided by 1 minus 44 equal to negative or minus 4. Here P equal to negative 4. Therefore, X equal to 1 upon P. Here P is negative 4 means 1 upon negative 4 means X equal to 1 upon negative 4. इथे X ची व्हॅल्यू किती आली? निगेटिव्ह 1 upon 4. आता आपल्याला Y ची व्हॅल्यू काढायची, तर आधी आपल्याला Q काढावं लागेल. Q इक्वल टू DQ अपॉन D. DQ किती आहे? निगेटिव्ह 88 आणि D आहे निगेटिव्ह 44. Therefore Q इक्वल टू 2. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. Q इक्वल टू 2. Therefore Y इक्वल टू 1 अपॉन Q means 1 upon 2. Y इक्वल टू 1 upon 2. Z equal to DR divided by D. DR is here negative 44 and D is also negative 44. Negative negative become positive. Therefore Z equal to 1. Therefore X Y R काढला पण ते R equal to 1. R equal to 1. Therefore Z equal to 1 upon R. 1 upon 1. R is 1. Therefore Z is also 1. Z equal to 1. आन्सर आहे X इक्वल टू निगेटिव्ह 1 अपॉन 4, Y इक्वल टू हाफ अँड Z इक्वल टू 1. आन्सर X इक्वल टू निगेटिव्ह 1 अपॉन 4, Y इक्वल टू हाफ अँड Z इक्वल टू 1.